परिवहन विभागाच्या जमिनींवरील अतिक्रमण हटवण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे। परिवहन आयुक्त कार्यालयात झालेल्या परिवहन विभागाच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते। यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनराव व सर्व वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी सरनाईक म्हणाले, राज्यभरात ठिकठिकाणी परिवहन विभागाची जमीन आहे। त्या जमिनींवर गेल्या कित्येक वर्षांपासून अनधिकृत अतिक्रमणे झालेली दिसून येत आहे। याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून सदर जमिनी अतिक्रमण मुक्त करून आपल्या ताब्यात घ्याव्या, तेथे कुंपण भिंत करावी, तसंच आपल्या विभागाचा नामफलक प्रदर्शित करावा आणि यापुढे त्या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही याची दक्षता देखील घ्यावी। तर या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांच्या कार्याचं मूल्यमापन करणं, अकार्यकारी पदाची निर्मिती करणं, तसंच वायू वेग पथकाचा दैनंदिन अहवाल मागून घेणं, मोटार वाहन अधिकाऱ्यांच्या पदनामासह कर्तव्य व जबाबदारी निश्चित करणं आणि विधी व सल्लागार पदाची निर्मिती करणं, महसूल वाढवणं अशा विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली आहे। तर परिवहन विभागाच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता ठेवण्याचे देखील निर्देश या ठिकाणी देण्यात आले आहेत। सन 2023 पासून परिवहन विभागाच्या विविध पदांच्या बदल्या या ऑनलाईन पद्धतीने होत आहे। यामध्ये मानवी हस्तक्षेपाला कोणतीही संधी नाहीये। ते यापुढे देखील या अॅपमध्ये आवश्यक त्या सुधारणा करून होणाऱ्या बदल्या अत्यंत पारदर्शक होतील आणि याबाबत दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसंच अधिकाऱ्यांच्या बरोबर लिपिक पदाच्या देखील बदल्या या अॅपद्वारे होतील असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिले आहेत। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।